नमस्कार, एसबीएन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सांगली मिरज गोपाळ महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोमाने सुरू झालेली आहे। प्रत्येक उमेदवार आपलं स्वतःचं विजन घेऊन विकासाचं काम घेऊन लोकांच्यापर्यंत पोहोचत आहे, मतदारांपर्यंत पोहोचत आहे। मतदारांना कितपत साथ देत आहे हे बघणार आहोत। सांगली मिरज गोपाळ शहर महानगरपालिकेमध्ये 20 प्रभाग आहेत। एकूण प्रभाग हे 20 आहेत आणि सगळ्यात जास्त आणि मोठा प्रभाग असणारा तो 20 नंबरचा प्रभाग आहे। एकेकाळी या 20 नंबरच्या प्रभागामध्ये विस्तारितपणा प्रचंड होता, तिथं नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती। पण गेल्या वेळी जे निवडून आले, जे या विकासाचे जनक होते, योगेंद्र थोरात, ते आता आज आपल्यासोबत आहेत। नेमकं यांनी विकास कशा पद्धतीने केलेला आहे, विकासाची कामं कशा पद्धतीने केलं आहे आणि जनता त्यांना कितपत साथ देणार आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी योगेंद्र थोरात, प्रभाग 20मध्ये मी 2018ला निवडून आलो फक्त 7 मतांनी। लोकांनी मला 7 मतांनी विजयी केलं। त्यानंतर पहिल्या 7 महिन्यात मी 7 करोड रुपये वार्डमध्ये आणले होते आणि हे मी आणले होते हॉस्पिटल आणि शाळांसाठी। कारण कुणी तर म्हणलं आहे की एक शाळा नवीन झाली तर एक तुरुंग बंद होतो। तुरुंग बंद होतो म्हणजे कैद्यांची संख्या कमी होते। कैद्यांची संख्या कधी वाढते की जेव्हा लोकांना चांगलं वाईट समजत नाही, आपलं चांगलं समजत नाही, समाजाचं चांगलं समजत नाही। आणि हे कशानं मिळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिकलं पाहिजे, चांगलं वाईट कळलं पाहिजे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। तर आम्ही शिक्षणही देत आहे, संघटित तर आहोतच आणि संघर्ष आमच्या वाट्याला कायमचाच आहे। जसं 2018ला मी निवडून आलो, मात्र मी 2013ला इलेक्शनला पडलो। हां, 2 तारीख काय तर निकालाची तारीख होती आणि मी 3 तारखेपासून कामाला लागलो। लोक म्हणले अरे पडलाय हा इथं का फिरायला लागलाय। तर मी त्यांना सांगितलं की 2007 लोकांनी मला मतदान केलं, 2007, आणि त्या लोकांनी मला मतदान केलं आणि मग त्यांची कामं कोण करणार। मी पडलो आणि जर असाच निघून गेलो आणि पुढच्या व्यक्तीनं तू थोरातची साथ दिलास आणि तुला मी सोडणार नाही, तुझी कामं करणार नाही, असं जर चुकून बोललं, बरीच लोक निवडणुकीला पडल्यानंतर निघून जातात आणि पुढच्या वर्षीच येतात। मात्र त्यांना मतदान केलेले लोक वेड्यात निघल्यासारखे होतात। मग मी काय असं केलं नाही। मग 2013ला मी म्हणलं आता काय करायचं, महापालिकेतला आपल्याला तर निधी मिळणार नाही, नगरसेवक तर दुसरे झालेत, ठीक आहे। मग आपण त्यांच्यासाठी गॅस योजना जी मोदी साहेबांची होती, ती उज्ज्वल गॅस योजना आली होती। 2500 घरात गॅस गेला। आमच्या भागात लोकांचे खूप अजून चुलीवर धुरानं लोकांचे डोळे खराब झाले, हे झाले, डोळ्यांची ऑपरेशन केली। छोटी घरं होती, मोठी घरं योजनेतून बांधून दिली। अशा ज्या रेशन कार्डच्या योजना असू द्या, या असू द्या, लोकांच्या दारादारावर केलं। आणि असंच 2018 आलं, 3 नगरसेवकांचा हा प्रभाग, त्यामध्ये 4च्या ऐवजी 3च आहे। 3 म्हणजे एक ST आहे, अनुसूचित जमातीचं पण आमच्या इथं पडतं, कारण पारधी समाज आमच्या इथं आहे, तेही पडतं। त्याच्यात एक SC आहे आणि एकच ओपन राहतं। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रचंडात इथं यावेळेला ही झाले काय म्हणायचं चढाओढ। मात्र 18 साली उभं राहायला कोण तयार नव्हतं, कारण इथलं जुनी जर पार्श्वभूमी बघितली तर कोण उभं राहील त्याचा चांगलाच कार्यक्रम होता। त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात होते, त्याच्या अंगावर 100 लोक घेऊन मारायला जात होते। हे माझ्याबरोबर पण प्रकार झाले। पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणार आहे। काही लोकांना फरक पाहिजे होता, त्यांच्याशी मी साथ केली। मेन म्हणजे आपल्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या इथं आणल्या आणि असं करत करत मी 2018ला निवडून आलो। निवडून येताना पण फक्त 7 मतांना का आलो, कारण माझ्याबरोबर जी लोक पॅनलमध्ये काम करत होती, आतून इकडं असतील, आतून तिकडं असतील, माझ्या विरोधात काही लोक उभा केली ती, कारण धर्मनिरपेक्ष मतं माझ्याकडं नाही, आता दुसरीकडे जावेत, यासाठी सगळी व्यवस्था लावली होती। तरी नशिबानं म्हणा किंवा या वार्डच्या चांगला व्हायचंच होतं इथं। कुणाची तर मनापासनं दुआ गेली असेल की बाबा आमच्या लेकरांचं चांगलं होऊ द्या। एखाद्या कुणाच्या तर आईनं देवाला मागितलं असेल की आमच्या मुलांना फ्रीमध्ये चांगलं शिक्षण मिळू द्या, म्हणून मी निवडून आलो। 18 साली निवडून आल्यावर बघितलं तर साठेनगरमधनं ड्रेनेज वाहत होतं,
बौद्ध वसाहतमध्ये अक्षरशः बौद्ध विहारच्या समोरही ड्रेनेज वाहत होतं. लोक त्यातूनच येत होते, पण आधी बोलायची काही डेअरिंग होती. मात्र त्यांनी मला बोलायला चालू केलं. अक्षरशः माझं पोस्टर लावून त्याला चप्पलनं मारलं की तू निवडून आला आहेस, ही का करत नाहीस. मी स्वीकार केला, कारण हा प्रॉब्लेम गेली 12, 13, 15 वर्षाचा होता. पण आधी नगरसेवकाला असं पोस्टर लावून चप्पल मारणं किंवा ही नव्हतं. त्यांच्यासमोर उभं राहायची कोणाची हिंमत नव्हती. पण आता लोक बोलायला लागले. मलाही ती गोष्ट आवडली की लोक प्रतिक्रिया द्यायला चालू केली. मी ड्रेनेज योजना 2012 की 16 आली, तर आमच्या वार्डात झाली नाही. पाणी योजना अमृत आली, आमच्या वार्डात झाली नाही. का झाली नाही याच्या मी खोलात आता शिरणार नाही. मात्र पाण्याची आज व्यवस्था चांगली आहे. नवीन पाण्याच्या टाक्या बांधल्यात. 5 शाळा ज्या जुन्या होत्या, 20 नंबर, 13 नंबर, 25, 26 नंबर आणि 11 नंबर, या शाळांना मी मागासवर्गीय निधीमधून, नगरसेवक निधीमधून 25 लाख, 20 लाख, 15 लाख देऊन त्यांची टॉयलेट चांगली केली, त्यांचे बसायचे हॉल चांगले केले, शिक्षण व्यवस्था केली, कॉम्प्युटर असू द्या, रेल्वे शाळा आहे तर बाहेरचा परिसर केला. आणि हे सगळं करून माझ्या लक्षात आलं की टीचरच कमी आहेत. मुलांची संख्या चांगली होती, गोरगरिबांची मुलं याच शाळेत यायची. टीचर्स कमी आहेत, काय करायचं. मग मी वार्डात दररोज येतो 10 वाजता, तर मी चालू केलं की दररोज सकाळी 7 वाजता डबा घेऊन यायला लागलो. आणि मी माननीय आयुक्त साहेबांकडनं अर्ज देऊन लेखीही घेतलं. स्वतः मी शिक्षक बनलो, कारण मी स्वतः MBA शिकलेलो आहे पुणे युनिव्हर्सिटीत. मराठी मीडियम शाळेत शिकवायचं काय अवघड नव्हतं. मुलांना नवीन नवीन शिकवायला चालू केलं. मग त्याच्यात एक धडा होता, आज तुम्ही नदीवर काय पाहिलं. मुलांना मी बसमध्ये बसवलो, माझ्या वार्डातच कृष्णामाई आहे, तिथं जाऊन धडा शिकवला की आज तुम्ही काय काय बघितलं. मुलांना इतकं चांगलं वाटायला लागलं. मग दुसरा एक प्रॉब्लेम आला की रोजरी स्कूलमधले एका पॅरेंट्सच्या मुलानं आत्महत्या केली. केरळी फॅमिली होती. मी त्यांच्या घरी गेलो, मुलांशी बोललो, तिथल्या कार्यकर्त्यांशी बोललो. म्हणजे हे का होतं आहे, तर ते म्हणले सर फी जास्त होती आणि त्याला थोडं मागितलं जात होतं, त्याला ते वाईट वाटलं. मग आपल्याही लोकांच्यात वेळ आहे की इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकलं पाहिजे, पण पैसे नसतात. कुठं तर मुलांचं शिक्षण विखंडित होतं. रेल्वेत असलेली लोक मुलांना टाकतात. मग गोरगरीब असलेले लोक बघत बसतात की बाबा आपली मुलं का शिकत नाही. काय करायचं म्हणलं आपण एक नवीन शाळा काढू. नगरसेवकांनी साहेब नगरपालिकेच्या शाळा बंद पाडल्या आणि स्वतःच्या शाळा काढल्या. मी नगरपालिकेची नवीन शाळा काढायची विचार केला. मी मनात आणलं असतं तर मी पण इथं प्रायव्हेट चांगली स्कूल काढली असती, पण मी नगरपालिकेची शाळा काढली. मग मला कळालं की इथं 7 नंबर शाळा एक 2012 साली गुरुवार पेठमध्ये बंद पडल्या. का बंद पडल्या ही तुमच्या लक्षात आलं असेल. तिथं त्या काळी कोण नगरसेवक होते, त्यांनी स्वतःची शाळा चालायसाठी नगरपालिकेच्या शाळेचा बळी दिला असेल. ती एक बंद पडली होती. परत 24 नंबर, 3 नंबर अशा 2-3 होत्या. मी 7 मतांनी निवडून आलो, त्यामुळं 7 नंबर मी जरा घेतला. आणि महासभेत नितीन कापडणे साहेबांची मला फार मदत झाली. त्यांनी महासभेत ठराव केला. मी मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो, त्याची सगळं ते परमिशन सगळे आणली आणि शाळा चालू झाली. आयुक्तांनी मला आव्हान दिलं की आता बिल्डिंग बांधायची म्हणले, तुम्ही यावर्षी चालू करणार की पुढच्या वर्षी. म्हणलं याच वर्षी. समोर मी हॉस्पिटल आधीच बांधलं होतं कोविड काळात 2020 साली. तिथं शेड होतं, त्याच्यात ती मुलं बसतील म्हणलं एक 2-3 महिने, आणि 2-3 महिन्यात आपली ती शाळा चांगली उभारल. आयुक्त म्हणले इथं आमच्या बिल्डिंग नवीन बांधल्यात, इथं कोणी येणार, तुमच्या त्या शेडमध्ये कोण येणार. मी लोकांच्या दारात गेलो. म्हणलं गेली 2 वर्ष मी 18 ते 20 काम करतो, तुम्ही बघताय. तुमच्या मुलांना माझ्याकडे पाठवून द्या त्या शाळेत नगरपालिकेच्या, आणि आपण चांगलं करू. पालकांनी माझ्यावर विश्वास केला. आणि आयुक्तांनी मला चॅलेंज दिलं की फक्त 15 मुलं घेऊन दाखवा नवीन. त्या वर्षी पहिल्याच वर्षी 120 मुलं आली आपल्याकडे बघून. 120 मुलं त्या शेडखाली शिकायला लागली. महापालिकेनं एकच शिक्षक दिला. मग काय करायचं 120 मुलांना. मग मी त्या भागातल्या काही मुली आल्या की आम्हाला शाळेत टीचर घेता का. ताई म्हणलं मला एक 3-4 हजार रुपये द्यायला जमल. अशा एक 6 मुलींनी काम ते चालू केलं. आणि त्या मुलींनी माझी साथ देत शाळा उभारली. आज मोठी झाली. आज महाराष्ट्रातली एकमेव शाळा एअर कंडिशन
टर्फ कोर्ट असलेली, वाळूची कोर्ट असलेली, संगीत रूम असलेली, संगीत परिसर असलेली आणि लवकरच स्विमिंग टँक मंजूर होत असलेली आणि एकात्मतेची भावना निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्रातला 100 फुटी ध्वज ॲटोमॅटिक पण या शाळेत आहे. फक्त हे स्ट्रक्चरच आहे का? तर नाही. पहिलीपासून मुलं 2 हातानं लिहायला लागली. या जगात जे जे चांगलं आहे ते मी या शाळेसाठी आणायला चालू केलं. परिसरातल्या दुसऱ्या ज्या शाळा आहेत त्यांच्यात आणायचं. आता कृष्णा घाटावरची शाळा तर दरवर्षी पुरात बुडली, दोनदा शाळा नाही. आणि मला दुसरं एक आवडलं की मी या वार्डात जवळजवळ 700 ते 750 महानगरपालिकेतल्या मुलींना सायकल दिली. सायकल केवढ्याला येते हो? 5,000ला तर येते. तेच पैसे मी जर कुठल्या तर व्यसनाधीन ग्रुपला दिले असते, मुलांना दिले असते, माझ्या मागं फिरले असते, दादा दादा दादा. पण आम्ही या विचाराची लोकं नाही आहे, ते करणार नाही. आज शाळा महाराष्ट्रात 1 नंबरला आहे. शेतांपर्यंत लोकांचे रस्ते झालेले आहेत, सगळ्या सुविधा संपलेल्या आहेत. पण ह्याच्यात एक अडचण आली की गावठाण भागात जे माझ्याबरोबर नगरसेवक निवडून आले होते तिकडची पण कामं मी चालू केली. कारण हा आधी खाजा वसाहत, हे बौद्ध वसाहत, साठेनगर, कृष्णा घाट, हे सगळा भाग, कोल्हापूरचा सगळा विस्तारित भाग होता, तो सगळा मी कवर केला. पाण्याच्या टाक्या बांधल्या, घरापर्यंत कनेक्शन देऊन. त्यावेळेला पण ह्यांनी अप्रचार केला की फुकट कनेक्शन मिळणार आहे, घेऊ नका. त्या लोकांनी 3-3 हजारात कनेक्शन घेतलं बेसिक किमतीला. आज सकाळी 8:30 ते 9:15 सगळ्यांना पाणी येतं. एक दिवस जरी पाणी आलं नाही तरी लोकांचा अजूनही मला फोन येतो की पाणी आलं नाही दादा, आणि मग आपण त्या व्यवस्थेला लागतो. निवडून इलेक्शनला पडलो 2013 साली, आज आहे 13 वर्ष या लोकांशी माझा जिव्हाळा झाला आहे. आणि 2025च्या इलेक्शनला बघितलं की SC ज्याच्यातनं मी उभारत होतो, शेड्यूल क्लास, ते महिला पडलं. आणि दुसरीकडे पण बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो वार्ड क्रमांक 3 असेल, 8 ठिकाणी इथं SC पुरुष पडलं. तिथल्या लोकांची मला फोन यायले, साहेब तुमच्या वार्डासारखा विकास आमच्याकडे पाहिजे, तुम्ही आमच्याकडे या. आणि मी बघितलं की तिथं समोर उमेदवार पण मी BJPकडनं उभारणार होतो, असे नव्हते अजून. आता चांगले उमेदवार आहेत, तेही निवडून येतील. तिकडं जायचं का इथं ओपनमधनं उभं राहायचं. पण ह्या वार्ड सोडून मी जगू शकेन असं वाटत नव्हतं. कारण श्वास झाला आहे. दररोज सकाळी यायचं आणि सकाळी कधी तर मी 6:30ला येतो पाणी आलं आहे का बघायला, रात्रीच घरी जातो. दुपारी जेवणात म्हणलं तर माझ्या गाडीत शेव चिरमुरे शेंगदाणे असतात, कधी एखादं सफरचंद असतं. या नादात तब्येत सगळी खराब झाल्या, होऊ द्या, तब्येत होईल नंतर. पण ही जी मी केलं आहे, बौद्ध विहार बांधलं खूप चांगलं. आज त्यात लायब्ररी, आज त्यातनं 3 ते 4 मुलं चांगली MPC UPC झाली. एक मुलगा तर 4 परीक्षा पास झाला, 6, आणि त्यानं शेवटला जी 6वी पास झाला एक्साईज इन्स्पेक्टरची, ती जॉईन झाला. ते सांगत गेले आणि मी पुस्तकं आणत गेलो, ते सांगत गेले, मी पुस्तकं आणत गेलो. आणि आज खूप चांगली लायब्ररी एक महाराष्ट्रातली इथं उभारली. मुलांना उन्हाळ्यात घाम फुटू नये म्हणून एअर कंडिशन पण लावलं आहे की तुमच्या अभ्यासात लेकरांनो कुठं पण व्यत्यय येऊ नये. पण हे करत असताना खूप मला त्रास झाला. गावठाण भागात मी जेव्हा रस्ते करायला जायचो, लोक मला रस्ते करू द्यायचे नाहीत, काही लोक. आणि त्यांच्या दहशतीपुढं नागरिक पण काही बोलत नव्हते. त्यामुळे गावठाण भाग सुविधांपासून थोडा अलिप्त राहिला. अशा वेळी मला तिथं एकमेव आपल्या मिरजमध्ये तालीम आहे की कोरे तालीम. मल्लू पाटील साहेबांनी मला म्हणले की तुम्ही आमच्या भागात काम करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. सर्व लिंगायत समाज असू द्या, आम्ही पैलवान आहे, सगळे आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आता बघितलं तुम्ही, सगळी कामं झाली. या मुंबई पुण्याला नाहीत असे रोड तिथं व्हायला लागलेत. आणि 15 तारखेला आचारसंहिता लागली. 15 तारखेला आचारसंहिता लागल्यानंतरही 9 वाजता मी तो शास्त्री चौक ते महात्मा बसवेश्वर चौक हॉट मिस करून घेतला. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा, मी त्यांचे विचार मानतो. त्यांचे विचार त्याही काळी चांगले होते. त्यांचे विचार असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची काळची विचार आणि योजना, या सगळ्याचं एक सांगड घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं होतं. बरीच त्यांनी त्यावेळेला ग्रंथ वाचली, पुस्तकं वाचली. त्यात महात्मा बसवेश्वरांचं ते जातीविषयी हे होतं की धर्मनिरपेक्षतापणा पाहिजे, आपण एकामेकाविषयी जातीनं बोललं नाही पाहिजे, वागलं नाही पाहिजे. ते सगळं संविधानात आलं.
आणि तेच आम्ही पुढे घेऊन महात्मा बसवेश्वरांचा तिथं त्यावेळेला पण मला खूप अडचण आली, कुणाची आली सांगणार नाही. मात्र एक खंत वाटते, महापालिकेने एक 2017 साली महात्मा बसवेश्वरांचा पुतळा मंजूर केला, वर्क ऑर्डर काढली. आज 26 म्हणजे 9 वर्ष झाले, तो पुतळा अजूनही झालेला नाही. होईल भविष्यात, तोही होईल, पाठपुराव्यात काय तर कमी जास्त झाला असू द्या. पण आज माझ्या भागात 6 शाळा चांगल्या आहेत, नगरपालिकेच्या शाळा असून चांगल्या आहेत, 4 हॉस्पिटल आहेत, सगळे रोड झालेले आहेत, पाण्याच्या व्यवस्था आहेत. आणि आता मी जेव्हा ओपनमधनं उभारलो आहे तेव्हा शेजारच्याच वार्डातनं आमच्या इतर काही लोक आलेले आहेत आणि त्यांचं मी काल पॉम्पलेट बघितलं की आम्ही पाण्याच्या टाक्या बांधणार, स्कूल चांगले बांधणार आणि काय काय होतं बरंच, रस्ते बांधणार, स्कूल बसेस. हे काय राहिलेलं नाही आहे साहेब, इथं काहीच राहिलेलं नाही. फक्त तुम्हाला त्या 6 नंबर वार्डात तुम्हाला लोक त्रासलेले आहेत, तुम्ही तुमचे किस्से भरपूर भरून ओतू यायला लागले, ते तुमच्याकडे इतकी पदं झाली आहेत, इतका पैसा झाला आहे, सगळं झालं आहे. त्या लोकांच्या लक्षात आले की ह्यांनी नुसतं घरच भरलेलं आहे. आता काय करायचं, आता जरा शेजारच्या वार्डात जाऊया. आणि इथं यायची त्यांची इच्छा, हिंमत म्हणत नाही का झाली, की त्यांना वाटतं की प्रभाग 20 हा थोडं, त्यांनी जेव्हा बघितलं होतं 2003ला की झोपडपट्टी भाग आहे, या लोकांना मी थोडंफार काय तर आमिष दाखवेन आणि मला मतं देतील. किंवा दुसरं एक ट्रेंड आहे की मी अमुक जातीचा. असं नसतं साहेब, त्या जातीच्या तुम्ही काय कामाला आला आहे लोकांना माहीत आहे. आज तुमच्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्याच्यावर जे टॉवर आहेत, त्या शाळेतल्या मुलांना ती हळूहळू खतम करत चाललेले आहेत. त्या शाळेत कोणत्या जातीची मुलं शिकतात, त्याच जातीची शिकतात ना, ज्याची मतं तुम्हाला पाहिजेत. मग तुम्ही 14-15 हजारच्या भाड्यासाठी फक्त शाळेवर टॉवर लावता, त्या मुलांच्या जीवाशी खेळता आणि इथं त्याच जातीच्या लोकांना आव्हान करता की मैं तुम्हारा मैसा हो और मुझे ले लो. दुसरे उमेदवारांचं पण तेच, आपल्या जातीचा शेवटचा उमेदवार. अहो तुम्ही शेवटचा म्हणजे काय डायनासोर आहे का, संपणार आहे का? त्या जातीसाठी तुम्ही काय केलं? जातीतल्या मुलांना जुगार अड्ड्याचा नाद लावला, दारूचा नाद लावला, कॅसिनोचा नाद लावला. किती मुलं तर त्यांचं काम जाऊ द्या, आता बऱ्याच गोष्टी आहेत. मी याच्यात नाही जास्त जाणार. मी क्लिअर विजन ठेवलं आहे की मी इथं शाळा चांगल्या केल्यात, भविष्यात मी इथं कॉलेजेस बांधेन. जे आपल्या घरातल्या लोकांना जो मेन खर्च असतो, मल्टीपर्पज हॉल, काही नगरसेवकांनी ते हॉल बांधून टाकले, शाळा बांधून टाकल्या. अरे तुम्ही सेवक आहे. परवा एकांची रॅली बघितली, ती राजाची रॅली निघल्यासारखं, त्याला सगळे हार घालायले, तोंडात पेढा घालायला. सेवक, मालक नाही आहे. योगेंद्र थोरात एकटाच येतो, माझ्या गाडीला कधी ड्रायव्हरही नसतो. मी इथं सेवा करायला येतो आहे आणि माझ्यावर 2 बॉडीगार्ड ड्रायव्हर असेल तर ते कसं वाटेल? आधीच्या लोकांनी माझ्या एक खोटी केस घातली, योगेंद्र थोरातनं रिव्हॉल्वर दाखवली वगैरे, त्यात मी गेली 11 वर्ष कोर्टात जाऊन उभारत होतो, निर्दोष झालो. हे सगळं मी या वार्डात सहन केले आणि हे सगळं करत असताना माझं कुटुंब, म्हणजे माझी मुलं कधी मोठी झाली, दुसऱ्यांची लेकरं शिकवत माझ्या लेकरांकडे थोडं ते दुर्लक्षच झालं. आज पण काल माझे चुलते वारले आणि मी प्रचारात आहे. ही सगळं लाईफच राहिलं नाही थोडक्यात. पण त्यात एक चांगलं झालं की ज्या मुलांना शिकायला मिळत नव्हतं ते आज मुलं शिकायला लागलेत. आणि ही माझ्या शाळा या चोरांच्या, या जुगारवाल्यांच्या, या क्लिअर बोलतो मराठीत बायका नाचवणाऱ्यांच्या हातात जाऊ नयेत म्हणून मी या वार्डात ओपनमधनं उभारलो. कारण या वार्डात मी असेल तर हे थांबल सगळं. मागासवर्गीयांना गुलाम समजणारी लोक आज इलेक्शनला उभारणारे. आज कोणतरी एक उमेदवार म्हणतात की ओपनमधनं SC माणूस कसा उभारला. म्हणजे अजूनही डोक्यात हे आहे की ओपन SC या गोष्टी यांच्या डोक्यातनं जात नाहीत. मात्र मी याला असं उत्तर देईन की मी कधी काम करताना जात बघितली नाही. लोकांनी मतदान करताना जात बघू नये. ही इलेक्शन कामाचं असते आणि मी ज्याच्या दारात रस्ता, गटार, पाणी, शाळेची सुविधा, हॉस्पिटलची ती सुविधा घेत असतील, हे सगळं तुमचा टॅक्सनं मी आणलं आहे. तुमचा पोस्टमन खूप चांगला आहे, तो तुमची मनी ऑर्डर परत घेऊन आला. याच्या आधी नुसतं मोकळं पाकिटच येत होतं. 53 करोड 12 लाख रुपये या वार्डात आणले साहेब. 53 करोड कशाला म्हणतात? माझ्याबरोबरची जी लोकं निवडून आली, एकांनी 2-3 कोटी रुपये आणले असतील,
तर मी त्यांना सांगितलं की हे कसं करायला लागेल काय नाही. आणि दुसऱ्यांनी तर मला वाटत नाही 50-60 लाख त्यांनी फक्त त्या पदाचा वापर करून आपले बरेच काय काय चांगले चांगले धंदे गोरेपान केले, चांगले झाले ते. पण मला या वार्डात उभं राहायचं फक्त यासाठीच आहे. मी लोकांना आव्हान करेन की एवढा चांगला आपला वार्ड आहे, तुम्ही जे माझ्या विरोधात पण फिरताय, तुमची सगळ्यांची कामं मी केलेली आहेत. मला खूप वेदना होत आहेत. आज बांधकाम कामगाराच्या माध्यमातून 8,000 महिलांना आपण लाभ दिला आहे. भांडीपेटी नाही, फक्त त्यांच्या मुलांची स्कॉलरशिप सगळंच केलं आहे आपण. शासकीय योजना आणल्यात, रस्ते झाले, गटारी झाले, शाळा झाले, हॉस्पिटल झाले, लायब्ररी झाली. काय राहिलं या वार्डात? आता बाहेरची लोक आलेत, फक्त त्यांची जात बघून आलं की त्यांचा पहिला नागरिकांना एकच आहे, किती द्यायची सांगा. कारण आम्ही काम तर केलं नाही. तुमच्या मंडळाला किती पैसे पाहिजेत, तुम्हाला किती पैसे पाहिजेत, आकडा सांगा, नुसता आकडा सांगा म्हणायला लागलेत. त्यामुळं काही लोक बळी पडायला लागलेत. पण माझी विनंती आहे वार्डातल्या नागरिकांना, काय होतं इथं आधी आपण काय करतो आहे, तुमच्या असेसची किंमत म्हणजे तुमचे जे घर आहेत, तुमची दुकान आहेत, तुमची व्यवसायाची ठिकाणं आहेत, तुमचे प्लॉट आहेत. मी विकायचं म्हणत नाही, मात्र आधी 3 लाख रुपये रेट होता साहेब इथं, 2.5-3 लाख, आज 16 लाख रेट झाला. एका गुंठ्याला जर 13 लाख वाढत असतील तर ही लोकं तुम्हाला मताला 13 लाख देणार आहेत का हो? ही सुरुवात झाली. योगेंद्र थोरात एकदाच निवडून आला आणि हे केलं आहे. दुसऱ्यांदा जर निवडून आला तर तुम्ही विचार करणार नाही अशा गोष्टी काय होतील. नर्सिंग कॉलेज होतील, मल्टीपर्पज हॉल होतील आणि होतील. 5 वर्षाची वाट बघणार नाही साहेब. आम्ही अजून 4 वर्ष हेच आमदार आहेत, सुरेश भाऊ खाडेसाहेबच असणार आहेत, पालकमंत्री चंद्रकांत दादाच असणार आहेत आणि CM साहेब देवेंद्र फडणवीसच साहेब असणार आहेत. आणि ते त्यांना माहीत आहे की योगेंद्र जो निधी आमच्याकडनं घेऊन जातो तो कुठल्या चुकीच्या ठिकाणी नाहीत नाही, तो चांगल्या मार्गाला लावतो आणि लोकांचं त्यातनं चांगलंच होतं. त्यामुळे हे कमळ आहे, हे आहे, ते आहे, हे विचार करू नका. कमळानंच गेली 2.5 वर्ष मी नगरसेवक नसताना सुरेशभाऊ खाडेसाहेबांनी मला निधी दिला. आज मी त्यांना सोडून फक्त या भागात मुस्लिम मागासवर्गीय जास्त आहेत आणि मी कमळाकडनं उभारत नाही असं म्हणलं तर जशी आज लोक एक मला 5-10% सोडून गेलेत त्यांच्यासारखंच मी पण होईल. म्हणून मी इथं उभारलो आणि ह्याच्यातनंच उभारलो. आणि ह्याच्यामागचं एक कारण दुसरंही आहे. इथं एक विधानसभेचे आमदार आहेत, स्वतःच निवडणुकीला उभारलेत, स्वतः मुलगा नाही त्यांचा, फक्त नाव मुलाचं दिलं आहे त्यांनी, स्वतः घराघरात चाललेत. अहो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी तुम्हाला OBC समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तुम्हाला स्टार प्रचारक केले आणि तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातली एक महानगरपालिकेतलं एक मिरज गावातला एक 20 नंबर वार्ड ह्याच्यापुरतं तुम्ही मर्यादित राहिला. मला वाटत नाही. नागरिक खूप हुशार आहेत. तिकडं 2दा निवडून येऊन आमचे ते बंधू आहेत, त्यांनी एकदाही महासभेत कुठेही तोंड उघडलेलं नाही, एकदाही. आणि मी एकही महासभा गाजवली नाही असं झालं नाही. प्रत्येक महासभा म्हणजे माझ्यासाठी एक सुवर्णसंधी असायची. वाद काढून करेक्ट शासनाचे नियम सांगून 1.5-2 कोटी मी प्रत्येक महासभेतनं माझ्या प्रभागासाठी आणलेले आहेत. आज शेतकऱ्यांचं तुम्ही बघितलात, पाहिजे त्या शेताकडे जावा, इकडं जावा, तिकडं जावा, सगळे हॉटमिक्स रस्ते शहरातले झालेत. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आमच्या ज्या अण्णाभाऊ साठे नगर आहे, 16 वर्ष लोक साहेब ड्रेनेजच्या पाण्यात. एवढीच अशी एक रोड आहे, दोन्हीकडे घर आहेत आणि ड्रेनेजचं पाणी वाहतेच. घरात न बाहेर आलं की ड्रेनेजचं पाणी. खूप माझ्यासाठी आव्हान होतं. दुसऱ्या वार्डात प्रश्न होता, 5 नंबरमध्ये नगरसेवकानं लाईनच बंद केली. पण मी इथून ओढ्यापर्यंत नवीन 1.5 कोटीची लाईन टाकून ती सोडवली. कॉन्क्रीटचा रोड झाला आणि ते पाणी असं वरून बौद्ध वसाहतकडून येत होतं. आता आमच्यात एक जातकार समाज आहे की ते सिद्धार्थ झोपडपट्टीत आहे, खाजा वसाहतमध्ये. एकदम गरीब बिचारे मेहनती लोक, सुशिक्षित, जरा शाळा त्यांची कमी झाली आहे पण मेहनती लोक. तर अशा लोकांची मुलं आपल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांची भविष्यात पिढी चांगलं शिकून एक चांगलं त्यांना जॉब लागेल, चांगले अधिकारी होतील. आमच्या इथं रस्सीवाला समाज आहे की अजून ते लोक रस्त्यावरच राहतात, टॉयलेट बाथरूमचा वापर त्यांना अजून एवढा होत नाही. तर अशांच्यासाठी घरं उभा करायची. त्यांना घरं आहेत. गोसावी समाज आहे आमच्या इथं, बिचारे आमच्या महिला पहाटेपासून कामाला जात आहेत. आज त्यांना पाणी, रस्ता, गटारी सगळं झालं.
लाईट झाली. परवा तर एक मागं भंगीबोळ होतं, त्याच्यात मी आधी कॉन्क्रीट केलं. तिथली 1-2 घरं काढायला लागली मला. भंगीबोळ अशीच त्यांनी बांधली होती. तिथं मी काल माझ्या पैशानं लाईट लावला इलेक्शनच्या आधी 1-2 दिवस. आणि ते कॉन्क्रीट आणि ते हे घरं छोटी. तर एक आमची ताई तिथं येऊन ही करत होती भाकरी आणि स्वयंपाक. आणि मी तिकडनं चालत आलो पहिल्यांदाच लाईट लावल्यास. मला खूप आवडलं असं लाईट. आता लाईटवाले गेलेत ते पळून, पण मी माझ्या पैशानं असं करत असतो थोडंफार खांब लाईट. आणि ती माझी बहीण तिथं भाकऱ्या करत होती. मी खूप दिवस भाकरी खाल्लो नव्हतं. म्हटलं ताई मला देणार का? ती म्हणली पहिला देणार दादा, ही तुझ्यामुळे आहे. तिनं भाकरी दिवस तरी एकीनं भाजी आणली. आयुष्यातलं ते म्हणजे बास म्हणलं. मी जेव्हा या शाळा बघतो, अशी लोक बघतो, बौद्ध विहार बघतो, तिथं रेणुका माताचं एक मंदिर होतं शास्त्री चौकात. तिथला तो मुलगा माझ्याकडे आला, म्हणलं थोडंफार आपल्याला केलं पाहिजे. तेही रिन्यूट केलं. दुर्गा माताचं मंदिर केलं. आज आमच्या सगळ्या मशिदी असतील, तिकडे जाणारे लोक, रोड असतील, हॉटमिक्स आहेत, खूप चांगल्या व्यवस्था आहेत. आता काय करणार आहे दुसरा नगरसेवक? आता एकांचं पॅनल बघितलं मी, म्हणजे अशी माणसं दरोड्याला जात नाहीत का? असली लोक एक असली मस्त, म्हणजे चांगली काय म्हणायचं, म्हणजे कोण ह्याच्यातनं आत्ताच आलं आहे, कोण सगळं, म्हणजे नक्की कशाला उभारलो आहे आपण? मला सांगायला आनंद वाटतो आहे साहेब. STमधनं मी एका मुख्याध्यापकाला घेतलं. त्यांना मी सहज विचारलं, पॉम्पलेट वाटायला तर आहेत का पैसे? ते मला नम्रपणे म्हणाले, दादा 1 महिन्याचा पगार माझा 50,000 रुपये येतो आहे. किती? 50,000. त्याच्यातलं माझा हप्ता जातो आहे, एक 20-22 हजार रुपये मी तुम्हाला देऊ शकेन. म्हणलं तुमच्याच खिशात ठेवा. आपल्या लोक पैसे घेऊन मतदान करणार नाहीत, आपल्या कामाने देणार आहेत. दुसऱ्या एक माझ्याबरोबर तृप्ती दीपक कांबळे आहेत. मी बघतो की गेली 9 वर्ष त्या मुलीनं इथे एक उद्योग काढलेला आहे. त्या 300 महिला काम करतात. मग मी त्यांच्या घरातल्या सिनियरांशी बोललो. ॲक्च्युली मी माझ्या वहिनीनं उभा करणार होतो, पण माझ्या डोक्यात आलं की घराणेशाही वगैरे मीच लोकांना बोलतो आणि ही गडबड व्हायची म्हणलं. आणि त्याला आता वार्डात मी गेल्यानंतर एक होतं की सगळी कामं झालीत, आम्हाला गृहउद्योग द्या, घरात बसून काम. मग मी त्या ताईला म्हणलं तू इलेक्शनला उभारते का? ती म्हणली मी इलेक्शनला तर कधी दादा असं विचार केला नाही, पण माझी एक अट आहे म्हणलं, घर बसल्या बायकांना उद्योग द्यायचा 1,000 बायकांना, तर मी तुला घेणार. मग तिनं घरातल्यांशी बोलली, त्यांच्या घरातल्यांशी मी बोललो, म्हणजे उद्योजक आहेत त्यांच्या घरात एक मोठे आहेत लोक, त्यांच्याशी बोललो. ते म्हणले तुमचं विजन चांगलं आहे, आमच्या घरातलं कोण आत्तापर्यंत नगरसेवकला वगैरे उभारलं, तुमच्याबरोबर म्हणल्यावर उभारलं. मी हेच लोकांना सांगतो, एक शिक्षक आहे, एक उद्योजिका आहे मुलगी की जी उद्योग द्यायला, आणि एक मी जो वार्डातली मागणीमुक्त, हा वार्ड मागणीमुक्त करणे. मला सांगायला आनंद वाटतो आहे की एक नगरसेवक फक्त सोडून सगळ्यांच्या दारातले रोड मी केलेत. त्यानं पटदिशी त्याच्या दारातला छोटासा कॉन्क्रीट रोड केला, मी करू नये म्हणून, नाहीतर ते पण थोरातनं केला म्हणून सांगल म्हणून त्यानं पटदिशी चटका मारला. खूप चांगलं झालं साहेब, खूप चांगले रोड आहेत, हालत नाही आहेत. 2-2 वर्ष झाले. कोरोना आला, कोविडमध्ये मी घरात बसलो नाही, म्हणजे मी हॉस्पिटल काढले, त्याच्यात पुण्यापासून लोक यायची, इतकी चांगलं व्यवस्था केली. कोण एखाद्या माणसाला कोविड झाला, बिचारे ते कामावर जाणे, 14 दिवस 14 दिवस त्याला रेशन घराची व्यवस्था करायचं काम माझं होतं. माझ्याकडे ती लिस्ट यायची, 20 नंबर वार्ड, मी त्याच्या घरी जाऊन रेशन देऊन यायचं, बाहेर पडू नका. हे सगळं केलं. पूर आला, पुरात आमच्या एका मीनाताईचं घर पडलं बिचारीचं, माझी लाडकी बहीण आहे ती, तिचं लगेच बांधून दिलं. त्यावेळेला मला माहीत नव्हतं इलेक्शनला मी उभारणार का नाही, का मी जिवंत राहणार का नाही. कोविडमधनं करत गेलो, चांगलं होत गेलं. या वार्डातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, प्रचंड माझ्यावर प्रेम करणारे, लाडक्या बहीण आत्ता शब्द आला असेल त्या योजनेमुळं आहेतच. त्यांना चांगलं माहिती आहे की हा माणूसच आपल्या मुलांना नोकरी देणार, चांगलं शिकवणार, आणि आपल्याला एक चांगलं सुविधा. पुरुष मंडळी उठतात, नोकरीला जातात साहेब, पण महिला जी करत असते, पाणी वेळेवर आलं पाहिजे, ड्रेन सिस्टीम व्यवस्थित पाहिजे. आणि मेन म्हणजे जेव्हा आम्ही पालकांची मिटिंग घेतो 90% महिलाच असतात. त्यांना लेकरांच्या शिक्षणाचं पडले, कारण पुरुष कुठं जातो, आपण कामाला जातो, बिचारा तो स्ट्रगल करत असतो, त्याच्या ह्याच्यात असतो. तर असं एक खूप चांगलं माझ्या वार्डमध्ये वातावरण झालं आहे. भविष्यात कॉलेज होतील या 5 वर्षात, नर्सिंग कॉलेज होतील, स्विमिंग टँक तर आता मंजूरच आहे. काय करायचं हे विचार आहे, आणि हे एवढी लोकं का आलीत मला तेच कळत नाही. प्रत्येकाला नगरसेवक व्हायचं, पण का व्हायचं आहे, इथं कामच नाही. मला वाटलं कोणच येणार नाही, मी बिनविरोध होईन.
पण त्यांना वाटते की हो आधीसारखा झोपडपट्टी एरिया आहे आणि इथल्या लोकांना आम्ही विकत घेऊ. एक आला का म्हणतो मी या जातीचा, तो आला का म्हणतो मी त्या जातीचा. मी म्हणते काम केलं आहे, मतदान करा. आणि लोकांनी सांगितले काळजी करू नका, तुमचं झालं आहे, संपला विषय, त्यामुळं अडचण काय येणार नाही. आपण पाहिलात हे होते योगेंद्र थोरात. 20 प्रभागामध्ये 20 जो एरिया अगोदर जर पाहायला गेलं तर हा एरिया विस्तारित होता. इथं यायला सुद्धा लोक घाबरत होती. हा प्रभाग तर मी तर इथं आहे, इथं जन्मलेला आहे, पण इकडे यायचं सुद्धा आमचं कधी धाडस होत नव्हतं. या ठिकाणी आज त्याचं सुफलाम सुजलाम हा एरिया केलेला आहे. आपण जर पाहिलं तर हे त्यांची पुस्तिका आहे जे त्यांनी आत्तापर्यंतचं काम केलेलं आहे. यामध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे, आत्तापर्यंत जे जे काय कामं केलं ते सगळं दिलेलं आहे. आणि हे सुद्धा विकास जे केला हे सुद्धा कमी पडेल असं यांचं म्हणणं आहे. एकच मिनटं मी बोलतो. काल परवा जेव्हा पॉम्पलेट करायला मी गेलो सर, लोक पॉम्पलेट करतात, हे करतात. 92,000 फोटो निघाले कामांचे. किती? 92,000 फोटो निघाले कामाचे, विकास कामाचे आत्तापर्यंत केलेले व्हिडिओ वेगळे. मग मी म्हटलं 92,000वरनं तो माणूस म्हणला एवढे फोटो छापायला ती पुस्तकच एक 10 लाखाचं होईल. हां, मग 92,000वरनं आलो 1900वर, 1900वरनं आलं 700वर, आणि 700वरनं कसं तर मग हे 500 का 550 फोटोंचे पुस्तक झाले. पण हे खूप कमी आहे. बरोबर. भविष्यात ह्याच्यापेक्षा मोठं पुस्तक होईल, जास्त विकास होईल. मला लोकांनी मत का द्यायचं? सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे इलेक्शन आहे. महापालिकेत काय बघितलं जातं की तुम्ही रस्ता गटार पाणी हे केलं आहे का? ते तर कधीच झाले. हॉस्पिटल केलेत, शाळा केलेत, ग्रंथालय बांधलेत, आणि तुमच्या ॲसेसच्या किंमत ते मगाशी पण मी सांगितलं की सुविधा आल्यानंतर घरांच्या किमती, मी म्हणत नाही की विकायला जावा, पण ॲसेसच्या किंमत वाढतात आणि पुढची लोक जात पैसा आमिष दाखवत असं वातावरण केलं आहे त्यांनी की विचारायला नको. अशी रॅली काढतात, हे करतात, रील तयार करतात, लोकांना फोन करून बोलवतात, या इकडं ऑफिसवर. अहो तुम्ही नगरसेवक आहे, मालक नाही. मालक फक्त हे मतदार आहेत. त्यांना कुठं 1,000 रुपये द्या, 2,000 रुपये द्या, जेवायला द्या, असले प्रकार करू नका. ही आता एक तर खूप मला खेदाची बाब आहे. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण बोललो आहे, निवडणूक आयोगाला पण बोलणार आहे मी, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिला, सर्व समाजांना या गुलामगिरीतून मुक्त केलं. मात्र एक उमेदवार यांचे वडीलच त्याच समाजातील अशिक्षित समाजाला, त्या समाजातील सरपंचांकडनं म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींकडनं शपथा खायला लावून 5-5 लाखाचा दंड त्यांनी जाहीर केलेला आहे. मला सोडून जर कोणाला मतदान झालं तर त्या संबंधित फॅमिलीला 5 लाख दंड होणार आहे साहेब. असं तुम्ही महाराष्ट्रात नाही, भारतात पहिली घटना घडली असं. आपण बेड्या सोडवल्यात आणि हेच शिकलेले त्या समाजातील लोक उन पे हुकूमत करने के लिए फिर से उनको गुलाम करने के पीछे पडे. पण मी होऊ देणार नाही. या लेकरांना चांगलं शिकवणार आणि या गुलामगिरीतनं मुक्त करणार. मी योगेंद्र थोरात, ज्यांची आज महाराष्ट्रात या खूप चांगली कामं चालू आहेत. काही गोष्टी अपवाद असतात, प्रत्येक पक्षाला आपलं पक्ष वाढवायचा असतो. पण देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवाच माझ्या मनात जी गोष्ट होती की माझ्या भागात पंढरपूर चाळ असेल, कोल्हापूर चाळ असेल, सिद्धार्थ झोपडपट्टी असेल, इथल्या लोकांची नावं अजून 7 बारायला लागली नाहीत. तर परवा फडणवीस साहेब आले, ते तुम्ही ऐकलं असेल की लवकरच ते पुढच्या 6 महिन्यात 7-12ला या राहणाऱ्या लोकांची नावं लावणार आहेत. माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होते आणि मी याच पार्टीकडनं उभारलेलो आहे, ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली, लोकांच्या घरांना 7-12ला नाव लागते, मुलींचं शिक्षण ज्यांनी मोफत केलं, याच पार्टीकडनं मी उभा आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीकडनं कमळ चिन्ह आहे. अमधून तृप्ती कांबळे आहेत, ज्या महिला SC मधनं उभारल्यात. मग अशी मी सांगितलं, घर बसल्या जर तुम्हाला उद्योग पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना मतदान करू शकता. बमधनं एक शिक्षक आहेत, मुख्याध्यापक. असं कोणी कधी पॅनल केलं आहे का?
आता मी बघितलं एक जुगारवाला, एक हद्दपार, एक असला, एक तसला, आणि आम्ही असले. असंच नगरसेवक असतो. सेवक ती ऑलरेडी मालकासारखं फिरायला लागलेत आणि ती काय त्यांची सेवा करणार, त्यांच्याकडे जायला लोक घाबरायची. आणि मी की माझा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, 5 वर्ष काम करतो आहे का नाही. हां, जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे काय करायचं आहे. अ ब क. अ मध्ये तृप्ती कांबळे आहेत, ब मध्ये आमचे ते मुख्याध्यापक गवळी सर आहेत, आणि क मध्ये म्हणजे तिसऱ्या मशीनमध्ये माझा लकी आकडा आहे 3 नंबर. 3 नंबरलाच माझं बटन आहे. ज्या वेळेला 3 नंबरला माझं बटन आलं त्याच वेळेला तो मला निर्णय कळाला होता. आणि 16 तारखेला निकाल आहे म्हणजे आमची 7 बेरीज येते, म्हणजे आमची 7 नंबर शाळा. 7 आकडा काय मला या वार्डातनं सोडला नाही. त्यामुळे माझी विनंती आहे, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. भविष्य आपलं खूप चांगलं आहे. हे काहीतरी कुठं तर काहीतरी सांगतात लोक, मंडळं यांना ही घ्या, अशा आमिषाला नका पडू. चुकून दगाफटका झाला तर पूर्ण मिरज म्हणल की एक चांगला नगरसेवक या लोकांना भेटला होता आणि या लोकांनी जातपात ह्याच्यासाठी कुठंतरी हे असं केलं. होणार नाही मला माहीत आहे, पण काही लोक जी एक 10-15% आहे त्यांना माझे हात जोडून विनंती आहे की तुमच्या लेकराबाळांचा जरा विचार करा. तुमचा वाढ चुकीच्या हातात देऊ नका. हात जोडून माझी विनंती. जय भीम. म्हणजे आपण पाहिलात का की कुठलंही विकास काम केलं म्हणजे मी धातूमधून केले आणि त्याचे फोटो काढायचे दाखवणे. त्यांनी विरोधकांना सुद्धा ओपन चॅलेंज केलेलं आहे, पुस्तक काढून की मी आजपर्यंत किती विकास कामे केलेली आहेत. विकासाचा ग्रंथ. आणि हे कुणासाठी केलेलं आहे? हे फक्त नागरिकांच्यासाठी केलेलं आहे, नागरिकांच्यासाठी. त्यामुळं आता जो का मुद्दा असणार आहे विकासाचा मुद्दा, तर यांनी सगळा पूर्णपणे खोडलेलाच आहे. या ठिकाणी दुसरं कुठलं कामही ठेवलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही माझी पहिली मुलाखत असेल मी घेणाऱ्याची की मला फक्त एकच प्रश्न विचारावा लागला, त्याच्यापुढं कुठलाच प्रश्न विचारावा लागला नाही आहे. त्यामुळे आता यांचं विजन ठरलेलं आहे. हे पुढं निवडून आल्यानंतर काय करणार हे बी ठरलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांनी का निवडून देणे अशा विकासाच्या कामाला. काय कमी केलं आहे त्यांनी? सगळं केलं. इथं रस्ते केल्यात, गटारी केल्यात, पाण्याची टाकी केल्यात, आपण बघता हे ग्रंथालय बनवलेलं आहे. त्यामुळे लोक सुज्ञ आहेत असं त्यांचं मत आहे आणि मीच निवडून येणार असं त्यांनी म्हटलेलं आहे.